आज डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा स्मृती दिन आहे आणि हा दिवस आपण वाचना दिन म्हणून साजरा करतो। आज आम्ही एक स्पर्धा जाहीर केलेली आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की वाचना प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मराठी अमराठी लोकांना मराठीबाबत आपुलकी वाढीला लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर आपण एक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची राजभाषा मराठी या विषयाच्या अनुषंगाने मराठी अमराठी लोकांमध्ये मराठीबाबतची आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी अशा अभिनव कल्पनेच्या आधारे, जसे की अभिनव कल्पनेत संगीत, छायाचित्रीकरण, रेखाचित्र, घोषवाक्य, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विषय मांडणे इत्यादी विविध लोकांना शिक्षित करण्याचे अपेक्षित होते। सदर स्पर्धेमध्ये महापालिकेच्या कमीत कमी 10 अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेणे आवश्यक होते। 27 महानगरपालिकेपैकी 8 नगरपालिकांचे प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेला आहे। यातले क्रमांक मी घोषित करतो। प्रथम क्रमांक याच्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आहे। द्वितीय नंबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे आणि तृतीय नंबर भिवंडी निजामपूर महानगरपालिका आहे। त्याचप्रमाणे आपण साहित्यासाठी जे पुरस्कार देतो यामध्ये विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं स्वरूप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र अशा स्वरूपाचं आहे। श्री चंद्रकुमार नलगे यांनी कथा, कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केलेलं असून त्यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या 90 आहे। वयाची ज्येष्ठता 87 वर्षे आहे। विविध पुरस्कार, आदर्श शिक्षक तसेच राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। श्री पु भागवत पुरस्कार 2022 हा पुरस्कार हा भागवत ग्रंथाली या संस्थेला देण्यात आलेला आहे। ग्रंथाली या संस्थेला देण्यात आलेला आहे। याचं स्वरूप ₹3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र यांची या प्रकाशित ग्रंथांची संख्या 1240 आहे। 48 वर्ष ग्रंथाली ही संस्था कार्यरत आहे। विविध विषयात प्रकाशने, पुस्तक, प्रदर्शने, ग्रंथ, चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। त्याच्यानंतरचा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर अशोक रा केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022 हा व्यक्ती कॅटेगरीमध्ये आहे। तो डॉक्टर विठ्ठल वाघ यांना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। ₹2 लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, वऱ्हाडी म्हणी असं त्याचं स्वरूप आहे। वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचे संशोधन, देशविदेशात काव्य वाचन, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कादंबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारामध्ये यांनी लेखन केलेलं आहे। चौथा जो पुरस्कार आहे तो कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 हा सुद्धा व्यक्तींसाठी आहे। हा पुरस्कार ता भोसले यांना 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र यांनी ग्रामीण बोलीची शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्त्वाची पुस्तके, खेड्यातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी 25हून अधिक वर्ष हे कार्यरत आहेत। त्याच्यानंतरचा जो पुरस्कार आहे तो अशोक रा केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022 हा संस्थेसाठी आहे आणि हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना देण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं स्वरूप 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याची स्थापना 1906 साली झालेली आहे। मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकास व प्रचारासाठी कार्यरत विविध साहित्य प्रकारातील 40हून अधिक पुरस्कार या संस्थेद्वारे प्रदान करण्यात येतात। लेखन, कार्यशाळा सारखे उपक्रम राबवण्यात येतात। त्यानंतर 6वा आहे तो कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2022 संस्थांसाठी।
या कॅटेगरीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी यांना रुपये 2 लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र असा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांची स्थापना 1991 साली झाली. मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी कार्यरत आहेत. साहित्य संमेलने, लेखक वाचक संवाद, लेखन कार्यशाळा असे विविध उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत. याच्यानंतर उद्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या ठिकाणी ज्या प्राथमिक शिक्षक समितीचं त्रैवार्षिक अधिवेशन आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. वेंगुर्ला ज्या ठिकाणी हे अधिवेशन होतंय ते एक पर्यटन स्थळ आहे. तिथं एक झुलता पूल बांधण्यात आलेला आहे पर्यटनासाठी. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदय करतील. आणि त्याच्याचबरोबर त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची जी योजना विस्तारित केलेली आहे त्याचं दोघांचं याचं उद्घाटन ते करतील आणि त्या पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण सुद्धा ते करतील, वाढीव पाणी पुरवठा योजनेचं. हे 2 कार्यक्रम आहेत आणि त्याच्यानंतर ते जळगावला जाणार आहेत. मी सकाळी इलेक्ट्रॉनिक मीडियाला सांगितलेलं होतं की कॉपी मुक्त महाराष्ट्र हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतोय आणि त्याच्यासाठी विशेषतः नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब यांनी एक मॉडेल राबवलेलं होतं, नांदेड मॉडेल. आणि त्याच्यामध्ये कॉपीला प्रतिबंध केल्यानंतर तिथलं जे पर्सेंटेज आहेत हे साधारण 80-85% थेट 30% घसरलेलं होतं. पण मुलांचं एकदा ज्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला कॉपी करता येत नाही आणि आपण कॉपी करून पास होऊ शकणार नाही, त्यावेळेला हे पर्सेंटेज वाढत वाढत मुलांनी अभ्यास करून पुन्हा एकदा ते 85-90% आसपास पोचले. तर अशा रीतीचं जर आपण कॉपीमुक्त अभियान राबवलं आणि हे अभियान राबवावं, कारण आम्ही शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा महाराष्ट्रातला प्रयत्न करतोय, त्यावेळेला मुलांना अभ्यासाची खऱ्या अर्थाने सवय झाली पाहिजे आणि आपल्याला सहजासहजी कॉपी करून पास होता येतं ही भावना मुलांच्या मनामधून निघून गेली पाहिजे. याच्यासाठी कॉपीमुक्त महाराष्ट्र ही चळवळ आम्ही राबवतो. याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस डिपार्टमेंट, त्याच्यानंतर सीईओ, जिल्हा परिषद. आणि जसं इलेक्शनच्या वेळेला जी काळजी घेतली जाते तसं 50 मीटरचं जो परिसर आहे तो बॅन करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आत जाताना सर्व तपासण्या केल्या जातील. मुलींच्या तपासण्या असतील त्या महिला कर्मचाऱ्यांकडून केल्या जातील आणि कुठेही कॉपी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. जी सेन्सिटिव्ह केंद्र आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं जाईल. हे केल्यानंतर निश्चितपणे मुलांना अधिक अभ्यासाची आवड निर्माण होईल. मुलं अधिक वेगाने अभ्यास करतील आणि खऱ्या अर्थाने जीवनामध्ये यशस्वी होतील याची आम्हाला खात्री आहे. एक गोष्ट अशी आहे की या अभियानाच्या दरम्यान आम्ही ज्याला पेपर देतो 10वीचा किंवा 12वीचा, त्याला पेपर दिल्यानंतर 10 मिनिटाची मुदत असते लिहिण्यासाठी आणि या 10 मिनिटाच्या पिरियडमध्ये हा पेपर हा मुलांच्या समोर उघड झालेला असतो. या पिरियडमध्ये जर कोणी त्याची कॉपी काढली आणि ती जर सर्क्युलेट केली तरी त्याचा शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते आणि म्हणून ही जी 10 मिनिटाची मुदत होती ही आम्ही कॅन्सल केलेली आहे. आणि या दरम्यान मला आदरणीय राज ठाकरे साहेबांचा सुद्धा फोन आलेला होता. त्यांनी एक पालकांचं शिष्टमंडळ माझ्याकडे पाठवलेलं होतं. अनेक भागातून मला फोन आलेले होते आणि हे सगळं लक्षात घेता जी 10 मिनिटं सुरुवातीची कमी करण्यात आलेली आहे, पेपर संपल्यानंतर ही 10 मिनिटं ही विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येणार आहेत. म्हणजे त्यांना ऍक्च्युअल पेपर लिहिताना जेवढा वेळ पूर्वी मिळत होता तेवढाच वेळ आता सुद्धा मिळणार आहे. कारण ही 10 मिनिटं हे पेपर वाटण्यामध्ये जातात. त्याच्यामुळे पहिल्या मुलाला मिळाल्यापासून शेवटच्या मुलापर्यंत पेपर पोहोचेपर्यंत 5-10 मिनिटं जातात आणि म्हणून तो गॅप ठेवलेला होता. त्याच्याऐवजी ही जे पिरियड आहे हा कॉम्पेन्सेट करून दिला जाईल आणि असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मुलांनी याबाबत काहीही काळजी करण्याचं कारण नाही. काही पालकांची अशी सुद्धा मागणी होती की करोना काळामध्ये लिहायची प्रॅक्टिस मोडल्यामुळे अर्धा तास पेपर 3च्या ऐवजी 3.5 तासाचा पेपर घ्यावा, परंतु ही मागणी मान्य करता येणार नाही कारण ही मागणी अनएंडिंग असते. एकदा आपण केलं 3.5 तास तर मग त्यांना ती सवय होऊन जाते आणि त्याच्यामुळे जरी त्यांनी 3 तासामध्ये पेपर लिहिला तरी सर्वच मुलांनी 3 तासामध्ये लिहिला पाहिजे. कारण 10वी आणि 12वीच्या पर्सेंटेजवर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत असते आणि त्याच्यामुळे ही ऍडमिशन मिळताना
पर्सेंटेजमध्ये थोडासा टक्का जरी कमी जास्त झाला तरी तो सर्व मुलांचा समान होणार आहे त्यांची लिहायची प्रॅक्टिस मोडल्यामध्ये. पण मला असं वाटत नाही की याचा फार मोठा परिणाम होईल. आम्ही 3 तासच ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने ह्या परीक्षा पार पडतील. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक ख्याती राहिलेली आहे की अत्यंत कडक अशा परीक्षा आपल्याकडे घेतल्या जातात, अत्यंत स्वागतार्ह आणि विश्वासार्ह असे निकाल लावले जातात. ही आमची जी महाराष्ट्राची परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवली जाईल. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. काल आम्ही पीएमश्री योजना जाहीर केलेली आहे आणि पीएमश्री योजनेखाली आपण ज्या 816च्या आसपासच्या शाळा आहेत याला आपण प्रत्येक शाळेला 1,88,00,000 रुपये याप्रमाणे देणार आहे. त्याचं उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं, त्याच्यामध्ये आधुनिक शिक्षणाच्या सोयी व्हाव्या, न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन त्या शाळेमध्ये व्हावं आणि इतर शाळांना त्या मार्गदर्शक ठराव्या. अशा तऱ्हेने शाळांची निर्मिती आणि अभ्यास केला जाणार आहे. सर्वोच्च जो काय आज टेक्निक उपलब्ध आहेत या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा त्या शाळांमध्ये केला जाणार आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या आदर्श शाळा महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतर शिक्षणाच्या दर्जामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल याची मला स्वतःला खात्री आहे. काल ज्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव संमत झाला त्यावेळेला अगदी डिटेलमध्ये चर्चा ही शिक्षण विभागाबद्दल करण्यात आली आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचं असं म्हणणं आहे की आपल्याला अत्याधुनिक सुविधा या शाळांमध्ये असल्या पाहिजेत, तिथे चांगल्या टॉयलेट्स असल्या पाहिजेत, म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असलं पाहिजे. कारण आपण त्यांना टीव्ही देतो, आपण त्यांना इंटरॅक्टिव्ह टीव्ही देतो, आपण त्यांना टिंकरिंग लॅब देतो, रोबोटिक्सचे सगळं साहित्य देतो, कॉम्प्युटर लॅब्स देतो, परंतु तिथं जर बसण्याच्या सोयी चांगल्या नसतील तर मुलांना सुद्धा ते चांगलं वातावरण निर्माण होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे मला एक नवीन स्कीम बनवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. लवकरच ही स्कीम आम्ही बनवू. याच्यासाठी काही पैसे जवळजवळ 590 कोटी रुपये आम्हाला केंद्र शासनाने दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त खाजगी संस्थांचा कसा त्याच्यामध्ये सहभाग करून घेता येईल आणि महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर एकाच वेळेला कसं पूर्णपणे चांगलं करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर आज आमची चर्चा चालू आहे ती इस्रायलच्या शिष्टमंडळाबरोबर चालू आहे की आपली जी मुलं असतात या मुलांच्या बुद्धिमत्तेच्या संदर्भातल्या चाचण्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन त्याच वेळेला केल्या जातील. टीचर्सना कुठल्या मुलामध्ये किती कमतरता आहे, त्याच्या सायन्समध्ये तो किती कमी पडत असेल, मॅथमॅटिक्समध्ये कमी पडत असेल, लँग्वेजमध्ये कमी पडत असेल तर ताबडतोब टीचर्सकडे त्याचा निकाल जाऊ शकेल. जे पेपर्स असतील हे पेपर्स ऑनलाईन मशीनद्वारे तपासले जातील कारण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि त्याच्यामुळे टीचर्सवरचा बोजा जो असतो पेपर्स तपासण्याचा हा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे ते अधिक कॉन्सन्ट्रेशन क्वालिटी एज्युकेशन देण्यामध्ये खर्च करू शकतील टीचर्स. अजून आमची बोलणी पूर्ण झालेली नाही आहेत तरी पण माझी अपेक्षा आहे की आम्ही काहीतरी महाराष्ट्रासाठी चांगलं देऊ शकू जे भारतातला पहिला तो उपक्रम असेल जो महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला जाईल. अर्थात हा उपक्रम आम्ही केवळ प्राथमिक शाळांपुरता मर्यादित ठेवणार नाही तर माध्यमिक शाळांना सुद्धा हा उपक्रम द्यावा लागेल आणि त्याच्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटचा आमचा जो प्रोग्राम तयार होतोय त्याच्यामध्ये सुद्धा कारण ही जी सिस्टम आहे ही जगातली सर्वोत्कृष्ट सिस्टम समजली जाते आणि ती इस्रायल गव्हर्नमेंट स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी वापरते आणि इस्रायलने जगाला सर्वोत्कृष्ट संशोधक दिलेले आहेत. सर्वोत्कृष्ट मिलिटरीमधलं जी इंटेलिजन्स सिस्टम असते ती सर्वोत्कृष्ट या देशाने दिलेली आहे आणि त्याच्यामुळे इथली एज्युकेशन सिस्टम सुद्धा सर्वोत्कृष्ट समजली जाते. हा टायअप होण्याच्या संदर्भात आम्ही त्याची प्राथमिक चर्चा चालू आहे. त्यानंतर कॅबिनेटकडे हा प्रस्ताव जाईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग राबवण्याची आमची तयारी आहे. सिनियर ज्युनियर केजी ऐवजी तुम्ही मराठी बालवाड्या सुरू करणार. काय आहे की आपण त्याला काय नावाने संबोधतो हे महत्वाचं नाही आहे. आता एज्युकेशन सिस्टमची सिस्टम बदललेली आहे. मग आपण नर्सरी किंवा बालवाडी ज्याला म्हणतो ही बालवाडी पहिल्यांदा असते आणि त्याच्यानंतर ज्याला प्री प्रायमरीचे 2 वर्ग असतात ज्याला इंग्रजीमध्ये ज्युनियर सिनियर केजी म्हणतो. परंतु आता ह्या सर्वांनाच म्हणजे बालवाडी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिली, दुसरी असं मिळून 5 वर्षाचा प्री प्रायमरी स्कूल असणार आहे. म्हणजे दुसरीपर्यंत प्री प्रायमरी, त्याच्यानंतर 3री ते 8वी पर्यंत प्रायमरी, 9वी ते आणि 10वी माध्यमिक आणि 11वी आणि 12वी उच्च माध्यमिक. आणि त्याच्यामुळे ही जी सिस्टम नव्याने होणार याच्यामध्ये अंगणवाडी मधले जे सेवक आहेत, सेविका आहेत,
त्यांना कशा रीतीने हे नॉलेज द्यायचं की जेणेकरून अंगणवाडीचं रूपांतर हे बालवाडीमध्ये होऊ शकेल आणि ज्युनियर सिनियर केजी ज्याला मराठी नावं वेगळी असू शकतील. अजून मी आता काही नवीन नावं घेतली तर लोकांपर्यंत ते पोहोचणारच नाही. लोक त्याला ज्युनियर केजी सिनियर केजी म्हणतात. म्हणजे किंडर गार्डनच असतं ते, फक्त ज्युनियर आणि सिनियर केजी असतं. पहिलीच्या पूर्वीच्या ते कोर्सेस आहेत. हे कोर्सेस नव्याने डिझाईन केले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये शास्त्राची आवड ही सुरुवातीपासून निर्माण केली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे हे राबवण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य ठरेल आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एफर्ट्स घेतोय. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून रीड इंडिया नावाची इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्याशी आम्ही करार करतोय. इंटरनेटद्वारे पुस्तकं ही मुलांना प्रत्येक ठिकाणी वाचता येतील अशी आम्ही व्यवस्था करतोय. उत्कृष्ट लॅबोरेटरीज देतोय. मुलांना मॉनिटरिंग होणार आहे. मुलांची सायकोमेट्रिक टेस्ट करतोय. त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांचे आम्ही कोर्सेस ठरवणार आहोत. आमचं जर्मन कॉन्सुलेटशी बोलणं झालेलं आहे. त्यांची जी मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे ती देण्याची तयारी महाराष्ट्राच्या वतीने आम्ही त्यांना दर्शवलेली आहे. सध्याची त्यांची रिक्वायरमेंट 4 लाख लोकांची आहे आणि या लोकांना सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 1 वर्षाचं ट्रेनिंग की कशा रीतीने दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथल्या सिस्टमशी आपण अडॅप्ट व्हायचं. त्यानंतर त्यांना जर्मन लँग्वेजचं शिक्षण हे सगळं शिक्षण खात्यामार्फत दिलं जाणार आहे. आम्ही त्यांचा डाटा मागवलेला आहे. हा डाटा प्राप्त झाल्यानंतर किती मॅनपॉवर ही महाराष्ट्रातून पुरवता येईल याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करू आणि त्याप्रमाणे आम्ही करार करू. त्याचप्रमाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड सगळ्यांचे आमचे करार झालेले आहेत आणि आमची 12वीची मुलं ज्यांना हे लोक ट्रेनिंग देणार आहेत त्यांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट HCL 15,000 लोकांना एम्प्लॉयमेंट देणार आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे 10,000 लोकांना एम्प्लॉयमेंट देणार आहे. त्याच्यामुळे मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की स्किलिंग अप केलं पाहिजे आणि स्किलिंग अप केल्यानंतर अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. पण ह्या अपॉर्च्युनिटीज केवळ आपल्या देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याला त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे तयार करू आणि चांगलं असं प्रशिक्षण हे व्होकेशनल ट्रेनिंगचं देऊ. त्याच्याचबरोबर ह्या PM श्रीच्या ज्या शाळा आहेत या ग्रीन स्कूल्स असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी फलोद्यानाच्या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे, शेतीच्या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे, त्याला सोलार एनर्जीचा वापर केला जाणार आहे. सगळ्या रिस्पेक्टमध्ये प्लास्टिक मुक्ती कसं करावं, विषमुक्त शेती कशी करावी, प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग हे या प्राईम मिनिस्टर PM श्री या स्कूल्समध्ये दिलं जाणार आहे. आणि त्याच्याचबरोबर आमचे काही मॉडेल स्कूल्स आम्ही निर्माण करतोय. त्या मॉडेल स्कूलच्या निमित्ताने सुद्धा एज्युकेशनची क्वालिटी निश्चितपणे सुधारेल याची मला स्वतःला खात्री आहे. सर, अशोक चव्हाण यांनी आरोप केला आहे की राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे आणि म्हणूनच कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. विधानसभा लोकसभा एकत्र घेण्याची तयारी सुरू आहे शिंदे फडणवीस सरकार. नाही बघा, त्यांचे जे काय अंदाज असतील, शेवटी अशोक चव्हाण साहेब हे एक सिनियर नेते आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे सध्या ते विरोधी पक्षात आहेत आणि त्याच्यामुळे असे कॉमेंट्स त्यांनी करणं हे स्वाभाविक आहे. कारण जसं वेळ निघून जातोय तसं तसं सहानुभूती मिळवण्याची जी खोटी धडपड महाराष्ट्रामध्ये चालू होती त्याच्यातला फोलपणा हा महाराष्ट्राच्या जनतेला समजायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे काम करणारं सरकार, म्हणजे तुम्ही कुठलाही विषय घ्या, मला तुम्ही कुठलाही विषय सांगितलं तर प्रत्येक विषयामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे, लोकांना आम्ही न्याय दिलेला आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये बोलतो बोलायला झालं 61,000 शिक्षकांना आम्ही न्याय दिला. शिक्षक सेवकांचा पगार 6,000 वरून थेट 16,000 रुपये केला. लॅब असिस्टंटचा पगार 2,000 वरून 15,000 रुपये केला. शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान दिलं. आता तर भातावरचं सुद्धा बोनस आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला देतोय. कुठे असं नाही की जिथं आम्ही काम करत नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला काढलं, आमच्यावर अन्याय झाला. तुमच्यावर अन्याय का झाला तर महाराष्ट्राला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. शेवटी तुम्ही सत्तेमध्ये तुम्हाला लोकांनी पराभूत केलेलं होतं. तुम्ही मागच्या मार्गाने सत्तेवर आला आणि त्या मार्गाने तुम्ही ज्या लोकांना जनतेने सत्ता दिलेली होती त्यांना संपवायला ज्यावेळेला निघाला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली. नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार महाराष्ट्राचं जे एक उज्ज्वल असं ज्याला आपण पास्ट ग्लोरी म्हणतो इंग्रजीमध्ये, ती पास्ट ग्लोरी पुन्हा एकदा रिस्टोर करायची आहे. पुन्हा एकदा त्याच तेजाने महाराष्ट्र झळकला पाहिजे आणि त्याच्यासाठी बघा किती स्पीडने आता कामं पूर्ण होत आहेत.
किती काळ मेट्रो रखडलेली होती आणि किती काळात मेट्रो पूर्ण झाली. कोस्टल रोडचं काम किती स्पीडने सुरू आहे, तिथं ट्रान्स हार्बर लिंकचं काम किती वेगाने सुरू आहे, हे सगळे जनता बघते. खड्डेमुक्त मुंबई निर्माण होते, तसं खड्डेमुक्त महाराष्ट्र सुद्धा निर्माण करायचं आहे. त्याच्यासाठी काम चालू आहेत. या इन्स्ट्रक्शन फक्त आपल्यासाठी नाही आहेत. सार्वजनिक टॉयलेट सुद्धा दिवसातून 4-4 वेळा साफ केल्या पाहिजेत, असे थेट आदेश हे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सीओ सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्यांना दिलेले आहेत, कमिशनरना. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुशोभीकरण फक्त काय मुंबईमध्ये चालू नाही, पुण्यामध्ये सुद्धा चालू आहे. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, नागपूरमध्ये चला, नागपूर सुद्धा आता नागपूरचं रूप पालटतंय. म्हणजे हे सगळं करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. ज्याला काम करणारी माणसं सत्तेवर येतात त्याला हे बदल लोकांना दिसायला लागतात, आणि ही वस्तुस्थिती आहे. शाखांमध्ये पाहणाघर सुरू करणार, हा शाखांमध्ये पाहणाघर सुरू करणार का? माझ्या मुंबईचा पालकमंत्री म्हणून माझी 2-3 टार्गेट्स आहेत, जी मला असं वाटतं की होणं फार आवश्यक आहे. मुंबईमध्ये लोक फुटपाथवर झोपतात, त्यांना नाईट शेल्टर्स निर्माण करणं, आणि नाईट शेल्टर एवढ्या फास्ट निर्माण करता येणार नाहीत, म्हणून आम्ही कंटेनरमध्ये ही नाईट शेल्टर करण्याचं ठरवलेलं आहे. कंटेनरमध्ये बाथरूम्स वगैरे तयार करून त्यांना तिथं आंघोळ करून ते आपापल्या कामाला जाऊ शकतील, अशी आम्ही व्यवस्था मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. बेगर फ्री मुंबई करण्याचा आमचा निर्धार आहे. ड्रग फ्री मुंबई करण्याचा आमचा निर्धार आहे. आणि त्याच्यामुळे मुंबई एक वेगळं शहर असेल की जे हॅपनिंग प्लेस ज्याला म्हणतात, की आपण जीवाची मुंबई, ही संकल्पना मुंबईमध्ये प्रत्यक्षात आलेली दिसेल. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला चालवलेल्या दिसतील. पण एक अत्यंत महत्वाचा निर्णय जो आम्ही घेतलेला आहे आणि ज्याच्यावर आमच्या लवकरच मीटिंग होणार आहेत, तो म्हणजे ज्याप्रमाणे न्यूयॉर्क सिटीमध्ये सकाळच्या वेळेला बस जाते, सगळ्या सिनियर सिटीजनना डे केअर सेंटरमध्ये घेऊन येते. त्या डे केअर सेंटरमध्ये त्यांना जी काय ऍक्टिव्हिटी आवडते, कोणाला कॅरम खेळायला आवडतं, कोणाला चेस खेळायला आवडतं, कोणाला पुस्तकं वाचायला आवडतं, त्यांची सगळी काळजी त्या डे केअर सेंटरमध्ये घेतली जाईल. संध्याकाळ झाल्यानंतर त्याच बसेस त्यांना पुन्हा एकदा घरी नेऊन सोडतील. ही योजना आम्ही तयार केलेली असली तरी कॉर्पोरेशनबरोबर चर्चा करून याला चांगलं स्वरूप देण्यात येईल. प्रत्येक समाजाचा जो घटक आहे त्याला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. अनेक वेळेला मुंबई शहरामध्ये आल्यानंतर ज्या महिला असतात त्यांना टॉयलेट्सची मोठी असुविधा ही मुंबई शहरामध्ये आहेत. त्याच्यासाठी आम्ही पिंक टॉयलेट्स निर्माण करतो. आमच्या ट्रायल बेसिसवरच्या 2 टॉयलेट्स तयार झालेल्या आहेत आणि ते मॉडेल आम्ही सगळीकडे अडॉप्ट करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही एकदा बस स्टॉपवर उतरला की शेजारीच जर तुम्हाला टॉयलेटची फॅसिलिटी मिळाली तर ती सुविधा लोकांना खूप आवडेल, कारण कामावर जाणाऱ्या महिला असतात त्यांना या फॅसिलिटीज मिळाल्याच पाहिजेत. झोपडपट्टीमध्ये ज्या टॉयलेट्स होत्या ते म्हाडा ते बघत होते. म्हाडाकडून या सगळ्या टॉयलेट्स काढून त्या महापालिकेकडे वर्ग केलेले आहेत. लवकरच त्या सगळ्या टॉयलेट्स या नव्याने तयार केल्या जातील. मुंबईला उत्कृष्ट सुविधा देणं हे आमच्या सरकारचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते करून दाखवू. परीक्षा केंद्राच्या आज आम्ही दुसरा एक निर्णय घेतला, जो महाराष्ट्रातले सगळ्या ज्या टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट आहेत त्यांची माझ्याकडे मागणी होती की नवीन त्यांच्यासाठी कायदा केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्यांना जाचक अशा अटी आहेत, या सगळ्या अटी आम्ही दूर केलेल्या आहेत. त्या अतिशय सॅटिस्फाय होऊन सगळे लोक आपापल्या घरी गेलेले आहेत आणि तो प्रश्न सुद्धा आजच मी मीटिंग घेऊन सोडवलेला आहे. सर, सुविधा समाज माध्यमावर सगळ्या सुविधा उपलब्ध असताना आपण परीक्षा केंद्राची आजूबाजूची झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हे बंद एवढ्यासाठी की कॉपी त्या पिरियडमध्ये होऊ नये. 3 तासापुरती ती हे आहे त्याच्यावर बंधन, बाकी काय नाही. तिथल्या तिथे एखादा पेपर लीक झाला, लीक आहे आमच्याकडे होत नाही. व्हॉट्सअपवर होऊ शकतो ना. नाही साहेब, असं आहे की आपण योग्य ती काळजी घ्यायला लागते आणि ती काळजी घेण्याच्या दृष्टीने जे काय त्या काळात केलं गेलं ते आम्ही रेप्लिकेट करतोय. जर असं वाटलं की हे प्रॅक्टिकल नाही आहे, आम्ही त्याच्यावर फेरविचार करतो. हात त्यांचे चेक करणार ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.